स्टॉक मार्केट कधी खूप खाली येतं, कधी खूप वरती जातं. हे सगळं का बरं होतं माहिती आहे का? मार्केट नेहमी सरळ रेषेत चालत नाही, तर ते 4 टप्प्यांमध्ये चालतं. यालाच म्हणतात मार्केट सायकल. पहिला टप्पा अक्युमुलेशन फेज. या फेज मध्ये मार्केट आधीच खूप पडलेलं असतं. न्यूज वाईट असतात, लोक घाबरलेले असतात, पण मोठे आणि हुशार गुंतवणूकदार हळूहळू खरेदी करायला सुरू करतात. दुसरा टप्पा मार्केट ऑफ फेज. याला बुल मार्केट सुद्धा म्हणतात. मार्केट वर जायला लागतं, न्यूज चांगली येत असत आणि लोक म्हणतात आता मार्केट कधी पडणारच नाही. तिसरा टप्पा असतो डिस्ट्रप्शन फेज. मार्केट खूप वर गेलेलं असतं, सर्व लोक अजून जास्त खरेदी करायला सुरुवात करतात, पण जे आधी आलेले असतात ते आपले शेअर्स विकून हळूहळू प्रॉफिट बुकिंगला सुरू करतात. चौथा टप्पा हा मार्केट डाऊन फेजचा असतो. याला बिअर मार्केट असं सुद्धा म्हणतात. मार्केट खाली येतं, वाईट बातम्या यायला सुरू होतात आणि यालाच लोक म्हणतात मार्केट क्रॅश झालं. पण लक्षात ठेवा, बिअर मार्केट हे कायम राहत नाही. त्याच्यानंतर परत अक्युमुलेशन फेज सुरू होतो. ज्याला मार्केट सायकल समजतं तो पॅनिक करत नाही आणि दीर्घकालीन तेच लोक चांगले पैसे कमवतात. अशाच नवीन मार्केट आणि इन्व्हेस्टमेंट कन्सेप्ट साठी लाईक करा, फॉलो करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.